मित्रांनो, आता पायऱ्या चढून आपण वरती आलोय. ज्या 96 आपण पायऱ्या बघितल्या, त्या पूर्ण दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या सर करून आपण वरती आलोय. आणि वरती आल्यानंतर आपण बघतोय डाव्या साईडला जो बघतोय आपण हा दिंडी दरवाजा आहे. या दरवाजा आपण स्थापत्य जर बघितलं तर हा पूर्णच्या पूर्ण खडकामध्ये कोरून बनवलेला आपला दरवाजा दिसतोय. म्हणजे ही त्यावेळची त्या दरवाजाची कमानी असेल किंवा याच्या आतमध्ये दरवाजा फिट केलेला असेल. पण जर आपण दरवाजा स्थापत्य बघितलं ना तर हा पूर्णच्या पूर्ण एका दगडामध्ये खोदलेला दिसतंय. आणि त्यावेळेचं प्रयोजन बघा मित्रांनो, आतमध्ये किती जरी पाऊस पडला तरी पाणी आतमध्ये न थांबता इथून हा बाहेरचा आउटलेट आहे, इथून पाणी बाहेर निघतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण बघितली ना, अमोल थोडा या साईडला पुढे बघितलं तर हा पूर्ण इथपर्यंत हा खडक आहे आणि त्याच्यावरती तटबंदी आहे. म्हणजे हा जो खडक आहे किंवा हा जो भाग आहे ह्याच्यावरतीच ही पूर्ण तटबंदी तयार बांधून हा बुरुज तयार केलेला आहे. आणि सेम ह्या बाजूलाही तसंच आपल्याला दिसेल. इथे आपण बघितलं तर हा जो दगड आहे किंवा खडक आहे, या खडकावरती जिथे हा खडक संपतो तिथंच वरतून तटबंदी चालू केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे स्थापत्य आपल्याला इकडे दिसतं. आणि बरोबर दरवाजा म्हणजे या पायऱ्या चढून वरती आलो की डाव्या बाजूला हा दरवाजा आपल्याला आतमध्ये लपवलेला दिसतो. म्हणजे यदाकदा जर शत्रूने या दरवाजावर मारा केला तर आपण बघितलं समोर तर हा बुरुज दिसतो आपल्याला, त्याच्या बाजूला हा सुद्धा बुरुज दिसतो. हे दोन बुरुज आणि हा दरवाजा लपवण्यासाठी तिथे बरोबर समोर दुसरा एक बुरुज केलेला आहे. जेणेकरून हा दरवाजा जो आहे तो दिसायला नको. आणि हा गडावर प्रवेश करताना पाली साईडने आपण वरती येतो तेव्हा लागणार आपला हा दिंडी दरवाजा. तर आपण बघितलं तर ह्या दरवाजाच्या बरोबर वरती या ठिकाणी बघितलं तर दगडामध्ये कोरलेला आपल्याला कळस दिसतोय. म्हणजे हे शुभ मानलं जातं, त्यामुळे दरवाजाच्या अगदी प्रथमदर्शनी भागावरती आपल्याला हा कळस दिसतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी तटबंदी थोड्या पुढे आपल्याला बोललो तर चालू ही तटबंदी जी आपल्याला थोड्यापूर्वी बोललो मी समोरची, त्या तटबंदीमधून म्हणजे पलीकडे साईडला जे पाणी पावसाचं असेल ते बाहेर निघण्यासाठी अशा प्रकारचं आउटलेट तटबंदीमधूनच त्यावेळी ठेवलेला आहे. आणि हा दरवाजा आपल्याला बरोबर आपण बघितलं त्यावेळेचं सगळं प्रयोजन आपल्याला दिसतं की कशा प्रकारचं ह्या अशा पायऱ्याच केलेल्या आहेत. म्हणजे त्याच वेळेच्या खोदलेल्या संपूर्ण पायऱ्या आहेत. आणि हा दरवाजा तर अलीकडच्या काळामधला हा दरवाजा आहे. कुठलं प्रतिष्ठान असेल किंवा संवर्धन करणाऱ्या संस्था असतील त्या संस्थांनी हा दरवाजा बनवलेला आहे. म्हणजे याच्यावर आपला एक अंदाज येतो की त्यावेळेचा दरवाजा कशा टाईपचा असेल तसा हा बनवलेला दरवाजा दिसतोय. दरवाजाकडून आपल्या आतमध्ये जायचं आहे.